नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिक मधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषण मुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर. आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे. आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन आणि विशेषतः जुन्या इमारतींचा पुनर्विकास. तुम्ही बघितलंय आपल्या इथं पुण्यामध्ये जुने वाडे असतील, जुन्या वसाहती असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवातीला माडा ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस माडाच्या पण खूप मोठ्या प्रमाणावर इमारती आपल्या पुण्यामध्ये झालेल्या आहेत. त्याचा आता पुनर्विकास करणं काळाची गरज बनलेली आहे आणि त्याच्यामुळे सरकारने पण UDCPR मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये TDR असेल, त्याचा FSI असेल, ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि म्हणून फॅमिली वाढलेल्या आहे. आता तुम्ही बघा पूर्वीच्या काळामध्ये एक फॅमिली होती, त्यांच्यात 3-3 फॅमिली झालेल्या आहेत, 2-2 फॅमिली, 4-4 फॅमिली झालेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्याच्या बद्दल पुनर्विकास करणं नितांत गरजेचं आहे. पुणेकरांच्या प्रति उत्तरदायित्व म्हणून काही विशेष गोष्टी ह्या आम्ही त्याच्यामध्ये करतोय आणि 150 पुणे मॉडेल शाळांची उभारणी. आपल्या पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे, त्यावेळेस एक मॉडेल शाळा अशा पद्धतीनं 150चं टार्गेट हे आम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ठेवलेलं आहे.